हाय डियर स्टुडंट्स, वेलकम बॅक. इनडेफिनेट इंटिग्रेशन सुरू आहे आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन मधला इंटिग्रेशन बाय पार्ट्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम्पल्स झालेत आपल्यामध्ये. बाय पार्ट्सचं पुन्हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय. फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस होल इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx. ओके, हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा रूल आहे. याच्यामध्ये हा थेरम आहे आणि या थेरम वरती रूल येतो LIAT बाय चूजिंग दिस. मग पहिला कोण येतो, दुसरा कोण येतो, या पद्धतीने आपण चॉईस करायचा आहे. LIAT, एल मीन्स लॉगॅरिथमिक, इनव्हर्स, अल्जिब्राइक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. लाईक दिस तुम्ही हे करू शकता. आणि त्याच्यानंतर मग तीन प्रॉपर्टीज तुम्ही पाहिला होता. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर dx, एक्स बाय टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. सिमिलरली अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx, याच्यामध्ये एक्स बाय टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू, इथं मायनस ए स्क्वेअर बाय टू होतो, टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी येतो. आणि थर्ड वन इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू एक्स बाय टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय टू साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी असं असायचं. या पद्धतीनं आपल्याला सॉल्व करायचं. हे सॉल्व केलेले आहेत. आणि आता आपण आज बघणार आहोत तो म्हणजे ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स, अँड देन इंटिग्रेशन ऑफ दिस इज नथिंग बट ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी. नसेल, यू हॅव टू कन्वर्ट इन दॅट फॉर्म अँड फायनली यू कॅन गिव्ह द आन्सर ई रेस टू एक्स इंटू दॅट गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स. ओके, तर बघूयात आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स आज. तर पहिला एक्झाम्पल आहे, थर्ड क्वेश्चन आहे तो. थर्ड क्वेश्चन मधला इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट वन, इंटिग्रेशन ऑफ I is equal to integration of 2 plus cot x minus cosec square x, 2 plus cot x minus cosec square x into e raised to x dx. I is equal to integration of, ब्रॅकेट मध्ये घ्या, 2 plus cot x minus cosec square x घ्या, ब्रॅकेट कंप्लीट, हा ब्रॅकेट कंप्लीट करा, इंटू ई रेज टू एक्स dx. पुट म्हणूयात आपण. फंक्शन कोणाला तरी कन्सिडर करायला पाहिजे. 2 प्लस कॉट एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी हैव 0 माइनस कोसेक स्क्वायर एक्स, है ना, कोसेक स्क्वायर एक्स इज इक्वल टू एफ डैश ऑफ एक्स, एफ डैश ऑफ एक्स. Then what will happen to this? I is equal to here. By this we can have f of x plus f dash of x. Why? This into e raised to x and dx. Is that clear? म्हणजे आता काय होईल हा? I is equal to, by the formula, e raised to x into f of x plus c. But what about f of x? F of x is nothing but 2 plus cot x plus c. e raised to x in bracket 2 plus cot x plus c. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, 1 plus sin x upon 1 plus cos x e raised to x आहे, 1 plus sin x upon 1 plus cos x. ठीक आहे, किती सिंपल आहे बघा. कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आतमध्ये चेक करायचा, म्हणजे एक फंक्शन आणि त्याचा एक डेरिव्हेटिव्ह, आणि ते ऍडिशन फॉर्म मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट वन, इन ब्रॅकेट सेकंड I is equal to integration of, in bracket, 1 plus sin x upon 1 plus cos x into e raised to x. 1 plus sin x is nothing but I is equal to, in the half formula, sin x is nothing but 2 sin x by 2 cos x by 2 upon 1 plus cos x is nothing but
1 प्लस कॉस एक्स 2 टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 होऊ शकतो ना, असतोच, बरोबर ना. मग आता इकडे आय इज इक्वल टू, तुम्हाला दोन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पाहिजे, एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स. सो वी कॅन separate this 1/2 cos square x by 2 plus 2 get cancel sin x by 2 into cos x by 2 whole divided by, otherwise write down there 2 times of cos square x by 2. आता हा cos x by 2 आणि हा cos x by 2 गेला, 2 1 गेला. I is equal to integration of 1/2 times of, आता काय करूया आपण, हा 1/2 cos square x by 2 is nothing but sec square x by 2 झाला. 1/cos square is nothing but sec square plus sin x by 2 आपण यातला एक cos राहणार म्हणजे tan x by 2 राहणार into e raised to x आहेच. इथे लिहायचं दिसलं e raised to x आहेच, e raised to x dx. आता काय होतं बघा, put tan x is equal to f of x, differentiating with respect to x, f dash of x is equal to tan x by 2 चा sec square x by 2 into derivative of x by 2, that is 1 by 2. Therefore f dash of x काय झाला, sec square x by 2 into 1 by 2 आहे इथं. I is equal to integration of in bracket f dash of x plus f of x दिसायला लागला dx. Therefore I is equal to e raised to x into f of x plus c. Therefore I is equal to e raised to x into f of x is nothing but tan x by 2 plus c. This is your final answer. E raised to x into tan x by 2 plus c. Next, e raised to x जेवढं म्हणून आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स मध्ये राईट डाऊन करता येतं एवढं करायचं. कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हे चेक करायचं त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने फंक्शन चॉईस करायचं आणि मग आन्सर आपल्याला मिळत जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे e रेज टू एक्स इन ब्रॅकेट 1/x minus 1/x². सरळ सरळ इथं दिसतं. पुट f of x is equal to 1/x. Therefore f dash of x is equal to minus 1/x². Clearly I is equal to integration of e raised to x in bracket f of x plus f dash of x dx. Therefore I is equal to e raised to x into f of x plus c. Therefore I is equal to e raised to x into f of x is nothing but 1/x plus c. E raised to x upon 1/x plus c is the final answer. Next, fourth one. I is equal to integration of x upon 1 plus x whole bracket square e raised to x. 1 plus x raised to whole bracket square e raised to x. आता नेमकं काय करायचं, तर हा स्क्वेअर आहे बरं का, 1 प्लस एक्स सारखा झाला पाहिजे. टू फंक्शन्स मध्ये त्याला क्रिएट करायचं किंवा स्प्लिट करायचं. वाय? बिकॉज वी वॉन्ट टू टर्म्स देअर. दॅट्स वाय आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा इथे काय येणार आहे, 1 प्लस एक्स करा -1 करा, ऍडजस्टमेंट म्हणतो आपण त्याला, स्क्वेअर. ठीक आहे. इंटू ई रेज टू एक्स डीएक्स. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, सरळ सरळ हा 1 प्लस एक्स अपॉन 1 प्लस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 upon 1 plus x whole bracket square dx will. Therefore I is equal to, sorry, put f of x is equal to, हा 1 plus x गेला 1 plus x झाला. Therefore I is equal to, बरोबर आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus x minus 1 upon 1 plus x whole bracket square into e raised to x dx. Therefore I is equal to integration of c. आता आपण इथं म्हणू शकतोय पुट f of x is equal to 1 upon 1 plus x. Therefore differentiating with respect to x we have 1 upon x चा minus 1 by x² असतो, म्हणजे minus 1 upon 1 plus x whole bracket square. Derivative of 1 plus x is equal to 1 again. Therefore we can write down as it is here. Therefore I is equal to integration of f of x plus f dash of x dx e raised to x dx
is nothing but I is equal to e raised to x into f of x plus c. Therefore this is nothing but e raised to x into 1 upon 1 plus x plus c. See, this is nothing but f of x. 1 upon 1 plus x plus c is the answer. Clear? Now, fifth one. Fifth question. E raised to x upon x in bracket x into log of x whole bracket square, x into log of x whole bracket square plus 2 times of log x bracket complete dx. Now x giving to this both terms we have I is equal to, बघा आता आपल्याला काय करायचं, हे दोन्ही टर्म्स द्यायचे त्याला. e raised to x in bracket x get cancel, log x whole bracket square plus 2 into log x upon x bracket complete dx. Put log x whole bracket square is equal to f of x. Differentiating with respect to x, we have f dash of x is equal to 2 times of log x into derivative of log x, that is 1 upon x. Okay, 2 log x upon x. 2 log x upon x is nothing but this. Therefore, I is equal to, this will be integration of e raised to x in bracket, this is nothing but f of x, plus 2 into log x upon x is nothing but f dash of x dx. Therefore, we have here integration of e raised to x into f of x plus f dash of x is nothing but e raised to x into f of x plus c. Therefore, I is equal to e raised to x into log x whole bracket square, this is f of x plus c. This is the final answer. क्लियर? समजतंय? म्हणजे आता आपल्याला नेक्स्ट जो आहे तो मिळतो e raised to 5x, e raised to 5x. Fifth one. Fifth one. I is equal to integration of e raised to 5x. Fifth na, sixth one. E raised to 5x in bracket 5x log x plus 1. 5 of log x plus 5x log x. 5x log x plus 1 whole divided by x. Clear? Now dx. Put 5x is equal to t. Differentiating with respect to x, we have 5 dx is equal to dt. When dx is equal to 1 upon 5 dt, I is equal to integration of 1 upon 5 dx is equal to 1 by 5 dt now. E raised to t in bracket 5x is nothing but t into log x. X is nothing but t by 5. X is nothing but t by 5. Log of t by 5 plus 1 upon t by 5 dx. Why we want this like this? Because we know that e raised to x into f of x plus f dash of x होता. मग e raised to x च्या फॉर्म मध्ये नाही, e raised to 5x. That's why we have to write down like this. That means t by 5. You can divide it by like this. 1 by 5 integration of e raised to t in bracket tt get cancel. 1 by 5 log of t by 5 plus 1 upon t by 5 dx. Put log of
t by phi t is equal to f of t. Therefore f dash of t is equal to 1 upon t by phi into डेरिवेटिव ऑफ t by phi 1 by phi. क्लियर. हा काय होतो 5 कॅन्सल 1 by t येतो. समथिंग इज गोइंग ऑन रॉंग. 5 वरती जाणार 5 t log t by 5 t ना t जाणार 5 log t by 5 e raised to t 1 by 5 येतो आतमध्ये दिला तर ओके. म्हणजे त्याच्यासारखं येण्याकरता आपल्याला काय करायला लागेल 1 by 5 आतमध्ये द्यावा लागेल. ह्याच्यासारखा होण्यासाठी 1 by 5 आत द्यायला लागेल. i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e रेज टू टी इन ब्रॅकेट. कारण हा कॉन्स्टंट बाहेर ठेवून चालणार नाहीये. टी गेट कॅन्सल. हा t by 5 होईल म्हणजे लॉग t by 5 झाला. बघा 1 by 5 आत दिला t by 5 गेला टी गेला लॉग t by 5 प्लस हा 1 by 5 आतमध्ये येते तर 5 गेला परत 1 by t ॲज इट इज राहणार dt 1 अपॉन t तसंच राहणार. 5 ला 5 जाणार 1 by t राहणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार i इज इक्वल टू पुट log t by 5 is equal to f of t. Therefore f dash of t is equal to काय होणार 1 upon t by 5 into t by 5 चा 1 by 5 हा कॅन्सल. म्हणजे f dash of t is equal to काय झाला 1 by t झाला. म्हणजे i is equal to e raised to t integration in bracket log t by 5 म्हणजे f of t प्लस हा कोण होणार आहे 1 by t f dash of t झाला. बरोबर आहे. मग काय होईल इथं i is equal to e raised to t into f of t plus c. मग e raised to t into f of t plus c कोण आहे t कोण आहे e raised to t कोण आहे 5x e raised to 5x into f of t log of t by 5 plus c आहे. आणि आता e raised to 5x into log of 5x by 5 plus c म्हणजे परत काय आला e raised to 5x into log of x plus c. This is the final answer. e raised to 5x into log of x plus c. कळतं तुम्हाला हे समजलं लक्षात यायला लागले. बघा म्हणजे इथं आपल्याला काय करायचं होतं की तो घेतलाय पण 1 by 5 हा आतमध्ये देऊन टाकावा लागेल कारण तो कॉन्स्टंट राहतो. आणि ज्यावेळी देताय ना त्याच वेळी हा या फॉर्म मध्ये येतो आणि मग त्याचा एक्झॅक्ट आन्सर येतो. अदरवाईज मिळालं नसतं. ठीक आहे. नंबर 7 e raised to sin inverse of x plus under root 1 minus x square. I is equal to integration of e raised to sin inverse of x in bracket x plus under root 1 minus x square upon whole divided by under root 1 minus x square dx. Put sin inverse of x is equal to t म्हणणार आपण. बरोबर आहे का. sin inverse of x is equal to t म्हणणार. याचा आन्सर काय 1 upon under root 1 minus x square dx is equal to dt आला. म्हणजे 1 upon under root 1 minus x square dx dt झाला. I is equal to integration of e raised to t होईल in bracket. आता therefore हा x is equal to काय होईल sin t होईल. Is that clear? x is equal to sin t. आता काय झाला x sin t plus under root 1 minus sin square t
आणि हा अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dx म्हणजे काय झालं dt झाला. What will happen to this integration of e raised to t in bracket sin t as it is plus under root 1 minus sin square is nothing but cos square t dt. Therefore, I is equal to integration of e raised to t in bracket sin t plus cos of t dt. I is equal to e raised to t into sin t plus c. Therefore, I is equal to e raised to t e raised to sin inverse of x into sin t is nothing but x. The answer काय x into sin inverse e raised to sin inverse of x plus c. x into e raised to sin inverse of x into a plus c किंवा e raised to sin inverse of x into x plus c कसं पण आपण लिहू शकतो. त्यानंतर येतो log of 1 plus x raised to 1 plus x. समजलं ना, सिंपल आहे, अगदी सिंपल आहे. Eighth one, I is equal to integration of log of x log of 1 plus x log of 1 plus x raised to 1 plus x dx. आपण काय करू शकतो, log of 1 plus x ला as it is तुम्ही 1 plus x into log of 1 plus x करू शकता dx. LIT रूल नुसार आपण इंटिग्रेशन ऑफ log of 1 plus x into 1 plus x dx म्हणू शकता. Therefore, I is equal to first into integration of second minus whole integration of derivative of first into integration of second log of 1 plus x into 1 चा x square by 2 minus whole integration derivative of this 1 upon 1 plus x into 1 plus x whole bracket square आपण काय 1 येण्याचा डेरिव्हेटिव्ह dx. हा गेला हा गेला म्हणजे एक एक x 1 plus x गेला. I is equal to log of 1 plus x into x plus x square by 2 minus integration of 1 plus x dx. I is equal to log of 1 plus x into x plus x square by 2 minus परत आता 1 चा x आला minus x square by 2 आला संपलं plus c. Answer 1 plus x whole bracket square by 2 1 plus x whole bracket 1 plus x whole bracket square by 2 log of 1 plus x whole bracket square by 2. इथं हाच आपण असं करू शकतो 1 plus x by 2 चा स्क्वेअर 1 plus x whole bracket square by 2 झाला by 2 करेक्ट. जसं मी इथे घेतला होता 1 plus x चा 1 plus x square by इथं 2 आला तसं इथं 2 राहणार 1 plus x square by 2 परत असं होणार की हा 1 by 4 आणि 1 plus x चा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथं पण हा तसाच असणार 1 plus x होल ब्रॅकेट स्क्वेअर बाय 2 इथं 1 plus x होल ब्रॅकेट स्क्वेअर बाय 2 आणि यातला कॉमन आला I is equal to 1 plus x whole bracket square by 2 in bracket log of 1 plus x minus 1 by 2 plus c. क्लिअर. दिस इज अ फायनल आन्सर. अशा पद्धतीने करू शकता. आणि मला वाटतं यातला 9th वन लास्ट आहे एक्झाम्पल तो बघूयात आपण. आपण इथं बायपास रूल यूज केला e raised to x in bracket f of x plus f dash of x हा यूज नाही केला. इथं मध्येच हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स वाला आलाय त्याला आपण बाय पार्ट्सनी सॉल्व्ह केलं. नेक्स्ट आहे 9th वन I is equal to integration of
cosec of log x in bracket 1 minus cot of log x, 1 minus cot of log x ब्रॅकेट कंप्लीट dx असा केलाय बरोबर. आता इथं ऍक्च्युअल बघायला गेलं तर log x ला t पुट करावं लागेल. पुट log x काय नाही याचा टू द बेस e, therefore x is equal to e raised to t झाला, therefore dx is equal to e raised to t काय झाला dt झाला, therefore I is equal to integration of cosec t ना, cosec t in bracket 1 minus cot of t, cosec आहे का cosec स्क्वेअर log x आहे, cosec log x आहे ओनली, ठीक आहे. मग cot t आणि हा झाला e raised to t dt, dx काय झाला e raised to t dt. I is equal to बघूया cosec t आतमध्ये टाका, cosec t minus cosec t into cot t, cosec t into cot t bracket complete e raised to t dt. Put f of t is equal to cosec t, therefore f dash of t is equal to minus cosec x into cos x होता, cosec t into cot t होतं बरोबर आहे. एक्झॅक्टली काय झालं बघा, कोसेकचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक इंटू कॉट टी, म्हणजेच काय झालं I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट f ऑफ t प्लस f डॅश ऑफ t इंटू e रेज टू t dt. therefore I is equal to e raised to t into f of t plus c, which is equal to e raised to t, e raised to log of x, e raised to t म्हणजेच काय x आहे. डायरेक्टली you can write down here x, you can write down here x, e raised to t is nothing but f of t function of t, f of t is nothing but cosec t, and what about this t, x is equal to cosec of log x plus c, x into cosec of log x into cosec of log x plus c is your final answer. And here by parts completed. okay, इथं बाय पार्ट्स हा संपतो. त्याच्यानंतर इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, त्याच्यामध्ये जवळजवळ 3 टाईप आहेत, त्या 3 टाईपवरचे जवळजवळ भरपूर एक्झाम्पल्स आहेत ना, 25 पर्यंत एक्झाम्पल्स आपण ते कम्प्लीट करूया. थँक्यू व्हेरी मच.